एकदा एका बापानं त्याच्या पोराचं नाव ठेवलं ठणठण पाल. काय ठणठण पाल. खेळायला गेलं की पोरं म्हणायचे ए ठणठण पाल. मंदिरात गेलं की लोक म्हणायचे ए ठणठण पाल. पोरं त्याच्या नावाने हसायची. ए ठणठण पाल, ए ठणठण पाल आला. पोरं ठणठण पाल आला रे, पोरं ठणठण पाल गेला रे. त्याला त्याच्या नावाचा इतका राग आला. रागाच्या भरात एक दिवस घरी आला. आई वडिलाला म्हणू लागला तुम्हाला काही कळतं का म्हणे, काय नाव ठेवलं माझं ठणठण पाल. असं कुठं नाव असतं का म्हटले. अरे नाव ठेवायचं तर चांगलं ठेवायचं ना. मग आई बाप म्हणे काय नाव ठेवायचं. आता हे बघ तुला जे तू लोकांचं ऐक आणि जे नाव तुला चांगलं वाटतं, जे नाव तुला आवडन ना ते नाव आम्हाला येऊन सांग, आम्ही तुला त्या नावाने हाका मारत जाऊ. निघाला घरातून बाहेर नावाचा शोध घ्यायला. एका शेतातून चालला होता. एक बाई गवरे वेचत होती विकायसाठी. शेणाच्या पडलेलं शेण शेतामध्ये ते शेणाचे खांड गोळा करत होती विकण्यासाठी. शेणाच्या गवऱ्या बनवत होती विकायसाठी. त्या ठिकाणी हा गेला. बाई तुमचं नाव काय. ती म्हणे लक्ष्मी. हा म्हणे लक्ष्मी. आणि हे काय करता म्हणे काही नाही गवऱ्या बनवते विकायसाठी. म्हणे नाव लक्ष्मी आणि काय करते तुम्ही ऐकताय ना. झोपल्या का काय, झोपू नका. नाव काय तिचं लक्ष्मी आणि विकिती काय गौरी विकिती. नाव म्हणे निर्मला घरादाराला बुरा आला. नाव हिचं लक्ष्मी काय तर गौरे विकिती, गौरे बनून विकिती. हे नाव नाही म्हणे आपल्याला दुसरं नाव पाहिजे. पुढे गेला. एक भिकारी भीक मागत होता. म्हणे ओ नाव काय तुमचं. तो म्हणे धनपाल. म्हणे नाव धनपाल आणि काय करतो भीक मागतो. म्हणे हे नको आपल्याला नाव. पुढे गेला. प्रेत यात्रा येत होती तिकडून. प्रेत यात्रा या आलेली पाहिलं आणि विचारलं हे काय. म्हणे प्रेत घेऊन चाललो. काय म्हणे त्या माणसाचं मेलेलं नाव. सांगितलं अमरनाथ. नाव काय अमरनाथ. आणि कुठे गेले अमर लोकाला. मग हा विचार करू लागला लक्ष्मी जी तो उपल्या बेचे भीक मागे धनपाल. अमरनाथ तो चल बसे भलो विचारो ठणठण पाल. नाव कसं असावं मायबाप. ज्यावेळी आऊसाहेबांनी छत्रपतींचं नामकरण केलं ना आधी कर्तृत्व पाहिलं. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. आऊसाहेबांनी जे नामकरण केलं ना शिवाजी ज्याचा संबंध थेट जीवाशी ते नाव म्हणजे शिवाजी मायबाप. आऊसाहेबांनी नाव ठेवलं शिवाजी. शिवाई आईच्या नावावरून नाव ठेवलं शिवाजी. भागवतामध्ये एक असा पापी व्यक्ती होऊन गेला. आयुष्यभर पाप केलं पण शेवटी पोराचं नाव नारायण ठेवलं. ते नाम मुखाला आलं मायबाप. 12 वर्ष वाढीवून आले त्यामध्ये त्याने अखंड भजन केले आणि त्यासाठी त्याला स्वर्गातून विमान न्यायला आलं. नाव का चांगली ठेवायची की ते नाम घेतल्यानंतर नाही देवाचं घेतलं तर निदान त्यांना पोरांच्या नावाने आपल्या नातवांच्या नावाने निदान आपल्या मुखामध्ये देवाचं नामस्मरण तरी होईल. जसं त्याचा उद्धार नामाने झाला तसा आपला उद्धार देवाचं भजन करून व्हावा. निदान आपल्या मुलांची नावं घेऊन तरी व्हावा. घेताना घेताना विठोबाचे ओ पर्वत जळते पापाचे. घेताना 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 विठोबाचे पर्वत जळते पापाचे. पर्वत जळते पापाचे. ओ घेताना घेताना विठोबाचे ओ घेताना घेताना
असावं. या ठिकाणी वशिष्ठ कुलगुरू या चारही भावंडांचं नामकरण करतात. कैकेयी, कौसल्या आणि सुमित्रा माता अशा बसलेल्या आहेत. सांगू एक गोष्ट तुम्हाला, कैकेयीच्या मांडीवर राम आहे आणि कौसल्याच्या मांडीवरती भरत आहे. आता एवढं जरी आत्ताच्या जावाला कळालं तरी खूप झालं गड्या. का पुढं वेगळे पोरं निघतात माहिती तुम्हाला? आई लहानपणी म्हणत असते, बाळू एकच चॉकलेट आहे, एकच आहे, तूच खाय, तुलाच आणले, आणि दादा यायच्या आत खाय. चॉकलेट एकच असतं, दादा यायच्या आत खायचं असतं. तोच बाळू पुढे मोठा होतो ना आईला सांगतो, आई दादाचं माझं जमत नाही. तोच वेगळा निघतो मायबाप. छोट्या गोष्टी आमच्या कुठेतरी चुकतात मायबाप. केवळ लेकांना सुनांना दोष देऊ नका, कुठेतरी आमचं चुकतंय. वशिष्ठजी ज्यावेळी पाहतात प्रभूकडे, त्यावेळी पाहत असताना त्यांना समाधी लागते. विचार करतात, मी साधू, मी वेदांती, मी कशात रमत नाही, पण याच्याकडे पाहून जर माझं मन रममाण होत असेल तर ऐका दशरथजी महाराज, या पुत्राचं नाव असेल राम. राम राम सो सुख राम राम सनामा, अखिल लोकदायक विश्राम. भगवान की जय. बोलिए रामलला की जय. त्यानंतर दुसऱ्या पुत्राचं नामकरण करतात. ज्यावेळी दुसरा पुत्र पाहतात आणि सांगतात की हा विश्वाचं भरण पोषण करणार असेल. विश्व भरण पोषण भरण पोषण करणार असेल, हा घेणारा नसेल तर हा देणारा असेल. म्हणून या पुत्राचं नाव असेल भरत. भरत भरत बोलिए भरत भैया की जय. त्यानंतर तिसऱ्या पुत्राकडे पाहतात आणि तिसऱ्या पुत्राला पाहून त्या ठिकाणी त्याचं नाव सांगतात, त्या पुत्राचं लक्षणही सांगतात. थोडी शांतता ठेवा जरा, एकदा मोठ्या प्रेमाने बोला गडे, जय जय सियाराम. ज्यावेळी त्या पुत्राकडे पाहतात, जाके सुमिरन तेरी पुनासा, नाम शत्रुघ्न वेद प्रकाशा. याचं स्मरण केल्यानंतर माणसाला एकही शत्रू राहणार नाही, अजात शत्रू होईल तो. हो ना, असं ज्याचं लक्षण आहे त्या पुत्राचं नाव असेल शत्रुघ्न. शत्रुघ्न शत्रुघ्न रिपुसूदन शत्रुघ्न नामकरण केलं. आणि त्यानंतर ज्यावेळी लखनकडे पाहिलं ना, त्यावेळी वशिष्ठजींच्या डोळ्यात पाणी होतं. माय बघ, लक्ष्मण धाम राम प्रिय, सकल जगत आधार,
सकल जगत आधार गुरु वसिष्ठ तेहि राखा लक्ष्मण लक्ष्मण हा जगताचा मायबाप जगताला जो रामप्रभू आधार देतो त्या रामप्रभूचा जर खऱ्या अर्थाने आधार कोण असेल ना तर हा लक्ष्मण आहे. लक्ष्मण धाम राम प्रिय ज्यांना राम हेच ज्यांचं प्रिय धाम आहे त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं हा लक्ष्मण असेल ज्याचं एकच लक्ष असेल ते म्हणजे रामप्रभू हा लक्ष्मण असेल भक्ष्यमण नसेल. म्हणून नामकरण त्या पुत्राचं केलं. या पुत्राचं नाव असेल लखन बोलिये लखन लाल की चारही पुत्राचं त्या ठिकाणी नामकरण केलं मायबाप. आणि परमात्मा हळूहळू आता रांगू लागतात, परमात्मा चालू लागतात, परमात्मा बोलू लागतात. परमात्मा 7 वर्षाचे होतात. भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी उपनयन होतं. परमात्मा त्या ठिकाणी गुरुगृही जातात आणि परमात्मा शास्त्र अध्ययन वेदाध्ययन त्या ठिकाणी करतात. गुरुगृह गये